नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतं का हे आपण जाणून घेणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। मार्केटमध्ये स्वीटकॉर्न मक्याची कणसाची आवक पाहू शकता, तर कमी प्रमाणात स्वीटकॉर्न मक्याची कणसाची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर स्वीटकॉर्न मक्याच्या कणसासाठी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापासून स्वीटकॉर्न मक्याच्या कणसासाठी दर पाहायला मिळतो। तर आवक साधारणतः आज मार्केटमध्ये 40 बॅगांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कालपासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर ग्राहकांची देखील संख्या थोडीशी कमी जास्त पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात। आवक थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण थोडीशी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतो, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळतात। डाळिंबची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार डाळिंबचे दर जे ते 2 ते 3 दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। चमेली बोरांची आवक पाहू शकता, तर लहान साईजमध्ये बोर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चमेली बोरांच्या दरामध्ये 2 ते 3 दिवसापासून थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर आज एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, या ठिकाणी आवक पण थोडीफार जास्त होताना पाहायला मिळते। तर त्याचबरोबर उमरान बोरांची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून उमरान बोरांसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। पपईची आवक पाहू शकता, या ठिकाणी पपईची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार पपईचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील पपईचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते। आवक पाहू शकता, आवक देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः अंजीरसाठी 25 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार अंजीरच्या दरामध्ये आज मोठी घसरण झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता, खरबुजीची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। तर आज खरबूजचे दर काय पाहायला मिळतात? आपले विलास साहेबराव लवांडे 897 गाळा नंबर, ह्या गाळ्यावर 35 रुपये रेट गेलेला आहे। तर या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये काय दर पाहायला मिळते आज? हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत, 10 ते 20 रुपयापासून। तर दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळतो। तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दरात सुधारणा झालेली पाहायला मिळते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आज पाहायला मिळते। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती कलिंगडची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार 28 ते 29 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडासाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडाचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या कलिंगडासाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती संत्रींची आवक या पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांचे दर जे आहेत ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीचे संत्रीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये
15 रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळतं. तर क्वालिटी पाहू शकता. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. मोसंबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीबरोबर आवक ही आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. गोल्डन सीताफळाची आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोल्डन सीताफळासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून गोल्डन सीताफळाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. पिंतावन पेरूची क्वालिटीनुसार पिंतावन पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंतावनसाठी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून पिंतावन पेरूसाठी दर पाहायला मिळतो. तर क्वालिटीनुसार पिंतावन पेरूचे दर जे आहेत ते थोडेफार वाढताना पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता. त्याचबरोबर VNR पेरूसाठी देखील 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता. आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. तर दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज लिंबांसाठी पाहायला मिळते.